नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आता प्रत्येक महिलेला भांडे हे घासावेच लागतात. तर आज आपण घासणीच्या मदतीने भांडे अजिबात घासणार नाही. आता आपण काय करतो, घासणी घेतो, भांडे अशा प्रकारे घासून ते धुवून घेतो. तसं अजिबात करायचं नाही. आज आपण फक्त एका जी पॅरासिटामॉलची जी गोळी असते त्या गोळीच्या मार्फत भांडे या ठिकाणी घासणारा अगदी सोप्या पद्धतीने सर्वांचाच या ठिकाणी फायदा होणार आहे. आणि भरपूर अशा युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास नक्की शेअर करा. व्हिडिओ खरंच खूप युजफुल होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघा, अशा प्रकारची गोळी आपल्या सर्वांकडेच असते आणि तिचा वापर कसा करायचा ते आपण पुढे बघूया. पण त्या अगोदर पहिली टिप्स मी तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर करते. तर बघा, किचनमध्ये तेल हे असतंच आणि आपण काय करतो, इमर्जन्सीमध्ये पटापट कामं करायला सुरुवात करतो आणि अशा वेळेस अशा प्रकारे आपल्याकडनं एखाद्या ठिकाणी तेल सांडतं. आता ठीक आहे, आपल्याकडनंच तेल सांडतं असं नाही की लहान मुलांकडून सुद्धा तेल सांडतं. मग ते खोबऱ्याचं तेल असू द्या किंवा गोड तेल असू द्या, कुठलंही जे तेल असतं, ज्या ठिकाणी तेल सांडलेलं आहे त्या ठिकाणी कधीच पाण्याने धुवायचं नाही. जर आपण याला पाण्याने जर धुवायला गेलो तर ते उलटं होतं, कारण भरपूर असं तेलकट जागा होते आणि आपलं काम अजून वाढतं. तर बघा, या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे पीठ. मी या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता ठीक आहे, तुमच्याकडे जर गव्हाचं पीठ नसेल तुम्ही ज्वारीचं, बाजरीचं कुठलंही पीठ घेऊ शकतात आणि नसेलच पीठ तर तुम्ही पावडरचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकतात. तर बघा, ज्या ठिकाणी तेल सांडलंय त्या ठिकाणी व्यवस्थित यावरती टाकायचं आहे आणि पाण्याचा एक थेंबही आपल्याला वापरायचा नाही आहे. बघा, व्यवस्थित अगदी तुमच्यासमोर रिझल्ट आहे. व्यवस्थित स्वच्छ कपड्याने याला पुसून घ्यायचं आहे आणि कुणाला कळणार सुद्धा नाही की या जागेवर तेल सांडलेलं होतं. खूप छान ट्रिक आहे, नक्की ट्राय करून बघा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे आपल्या सर्वांकडेच पैसे आणि दागिने असतात. मग आता सध्या चोरीचं प्रमाण सुद्धा तेवढंच वाढलेलं आहे. मग हे दागिने आणि पैसे आपण सेफ ठिकाणी ठेवायचे तरी कसे, तर हा सर्वांकडे प्रश्न असतो. कारण आपण कपाटामध्ये जर हे ठेवायला गेलं तर ते चोर येऊन कपाट तोडून ते घेऊन जातात. तर असं होऊ नये यासाठी एक सेफ ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, आपल्याला जे पण काही मौल्यवान आपले दागिने असतील किंवा पैसे असतील, अशा प्रकारे एखाद्या पेपरमध्ये म्हणा किंवा एखाद्या पिशवीमध्ये सुद्धा तुम्ही याला पॅक करू शकता. तर बघा, मी या ठिकाणी एक पेपर घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपले जे छोटे मोठे काही दागिने असतील ते व्यवस्थित याला पॅक करायचं आहे. वरतून एक रबर बँडने याला पॅक करायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित ते पॅक राहील. त्यानंतर आता हे ठेवायचं कुठे, हा सुद्धा तुमच्यासमोर प्रश्न आला असेल. तर बघा, आपल्या सर्वांच्याच घरी असा पडदा असतो आणि पडदा म्हटलं की त्याला एक रॉडसुद्धा असतो. आता हा जो रॉड असतो, तुम्ही ऑब्झर्व केला असेल की हा जो रॉड असतो तो आतमध्ये रिकामा असतो, म्हणजे एक पोंगळी टाईप असतो. मग याचाच आपण फायदा करून या ठिकाणी घेणार आहोत. आणि कितीही चोर घरामध्ये कुठेही जाऊ द्या, कितीही तुमच्या घराची झडती घेऊ द्या, तुमचे जे दागिने आहे त्यांना अजिबात सापडणार नाही. तर बघा, हा जो रॉड आहे हा व्यवस्थित अशा पद्धतीने काढायचा आहे आणि त्यामध्ये आपले जे सोन्याचे दागिने म्हणा किंवा पैसे म्हणा ते व्यवस्थित अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि पुन्हा हा रॉड जो आहे तो लावून द्यायचा आहे. आणि बघा, अगदी सेफमध्ये आपले जे दागिने म्हणा किंवा पैसे म्हणा ते राहणार आहे. कुठला किडे वगैरे, उंदीर वगैरे अजिबात इथे जात नाही आणि हे पूर्ण दोघं साईडने पॅक असतं, त्यामुळे अजिबात याची भीती नाही. त्यानंतर बघा, अगदी तुमचा फायदा होणाऱ्याच टिप्स मी तुमच्यासोबत नेहमी घेऊन येत असते. तुम्ही आजपर्यंत माझे भरपूर असे व्हिडिओ बघितले असेल. मी असं कोणाचा तोटा व्हावा असं मला अजिबात वाटत नाही. तर बघा, मी तुमच्यासोबत तुमचा फायदा होण्यासाठी खूप छान या ठिकाणी ड्रेस तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि खरंच जर सेविंग करायचं असेल तुम्हाला पैशाचं, तर हे ड्रेस तुम्ही नक्की घेऊ शकतात. क्वालिटी खूप सुंदर आहे. मेशोवरतून मी याला घेतलेला आहे आणि जर तुम्हाला जर याची किंमत जर सांगितली तर तुम्हालासुद्धा विश्वास बसणार नाही. हा जो रेडवाला जो ड्रेस आहे तो फक्त मी 300च्या आसपास काहीतरी घेतलेला आहे. खूप छान क्वालिटी आहे, मला तर खूप आवडलेला आहे. आणि बघा, अगदी कमी किमतीमध्ये आपल्याला हा मिळतोय. सध्या रक्षाबंधन चालू होते आणि तुम्हाला कोणाला भाऊ वगैरे असेल, म्हणजे त्याला गिफ्ट वगैरे देण्याचं प्लॅनिंग असेल बहिणीसाठी, तर त्यावेळेससुद्धा तुम्ही हा घेऊ शकतात किंवा तुम्हाला घालण्यासाठी सुद्धा घेऊ शकतात. आणि त्यानंतरचा हा दुसरा आहे तो बघा, आता याची जर किंमत सांगितली तर अजिबात तुमचा विश्वास बसणार नाही. हा फक्त 200 रुपयाला मिळालेला आहे आणि क्वालिटी तुमच्या समोर आहे, बघू शकतात. खूप सुंदर क्वालिटी आहे, नक्की घ्या. खूप पैशांची जर तुम्हाला बचत करायची असेल तर याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही तिथे जाऊन याला नक्की घ्या. खास करून हा रेडवाला ड्रेस तर मला
खूपच आवडलेला आहे. तुम्ही नक्की घेऊ शकता. तुमची जी साईज आहे त्यानुसार तुम्ही याला घेऊ शकतात. आणि मेशोवरतून घेतलेला आहे. खूप सुंदर क्वालिटी असते, अजिबात टेन्शन घेऊ नका. त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे पिशवीसाठी. आपण काय करतो, अशी पिशवीची घडी घालतो आणि निघतो बाजारला. तसं अजिबात करायचं नाही. याला अगदी थोडंसं व्यवस्थित घडी घातली तर दिसायला सुद्धा खूप छान दिसतं. तर बघा अशा पद्धतीने जो बंद असतो समोरील बंद मी अशा प्रकारे फोल्ड केलेला आहे. त्यानंतर आता हे जे दोघंही बाजू आहे, दोघं समोरील बाजू त्या व्यवस्थित अशा प्रकारे फोल्डिंग करायचे आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला काय छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल. तर बघा अशा पद्धतीने हा वरचा जो भाग आहे तो मी फोल्ड केलेला आहे. आणि राहिला भाग आता खालचा. तर बघा या ठिकाणी एक पॉकेट असतं, पॉकेट तयार होतं, म्हणजे राहत नाही पण तयार होतं. तर बघा आता हा जो खालचा जो भाग आहे तो व्यवस्थित या पॉकेटमध्ये आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आणि बघा अगदी मोठ्या बॅगपासून छोटीशी पर्स आपली या ठिकाणी तयार झालेली आहे. रिझल्ट बघा तुमच्या समोर आहे. जर तुम्ही मार्केटमध्ये अशा प्रकारे बॅग घेऊन जात असाल तर बघा अगदी स्टायलिश पद्धतीने जर तिला बनवलं तर सोबत घेऊन जायला सुद्धा छान वाटतं. आणि यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल म्हणा किंवा पैसे म्हणा ते सुद्धा ठेवू शकतात. वरतून छान असा कप्पा तयार होतो. त्या ठिकाणी तुम्ही तुमचे मोबाईल म्हणा किंवा पैसे सुद्धा ठेवू शकतात. आणि तुमच्या घरामध्ये जर लहान मुली असेल, छोटे छोटे बाळ असेल, त्यांना सुद्धा तुम्ही अशी छोटीशी पर्स जी आहे ती तयार करून देऊ शकतात. त्यानंतरची आपली दुसरी शेवटची महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे भांडे घासण्यासाठी. आता आपण काय करतो, भांडे घासायचं म्हटलं की प्रत्येक महिलांचं एकच असतं की घासणी घ्यायची आणि पटापट भांडे घासून मोकळं व्हायचं. तर टिफिन म्हणा, प्लॅस्टिकचे टिफिन म्हणा किंवा अशा प्रकारे डिश असतात, ह्या सर्व जे आपण घासण्याची पद्धत बघा अशी असते. म्हणजे आपण काय करतो की वरतून घालून अशा प्रकारे भांडी घासतो आणि याला पाण्याने स्वच्छ धुवून ठेवून देतो. तर आजपासून असं अजिबात करायचं नाही आहे. कारण यामुळे काय होतं की आपल्या भांड्यांमध्ये भरपूर अशी घाण असते आणि तीच आपण नेमकी काढत नाहीत. मग आपण एका टॅबलेटच्या मदतीने ती कशी काढू शकतो तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा या ठिकाणी एक कुठलीही टॅबलेट आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे टॅबलेटचा जो कागद असतो, म्हणजे जो वरचं जे कवर असतं ते आपल्याला घ्यायचं आहे. तसंही आपल्या घरामध्ये गोळ्यांचे पाकिट हे असतातच. आणि बघा असं डिश म्हणा किंवा प्लॅस्टिकचे टिफिन म्हणा, तेलाचा डबा म्हणा, पिठाचा डबा म्हणा, असं जे पाठीमागचा जो भाग असतो त्यामध्ये भरपूर असा कचरा जमा झालेला असतो, घाण जमा झालेली असते. आणि हे की आपण कितीही घासणीने घासलं तरी अजिबात निघत नाही, कारण तितकी बारीक जागा असते. त्यामध्ये भरपूर असे कण जे असतात अन्नाचे म्हणा किंवा कुठल्या पिठाचे वगैरे कण अडकून बसलेले असतात. मग हे काढण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचा ट्राय नक्की करून बघा. यामुळे आपल्या घरामध्ये अगदी निर्जंतुक म्हणजे जे जंतू असतात ते राहत नाही. आणि बघा अगदी तो कोपरा आहे समोरचा टॅबलेटचा, त्याने आपल्याला हे अगदी आरामात काढता येतं. नवीन टूल्स वगैरे काही घेण्याची गरजसुद्धा नाही आहे. आणि बघा तुम्ही आठवड्यातून एकदा हे अशा प्रकारची क्लिनिंग नक्की करा, जेणेकरून तुमचं घरसुद्धा स्वच्छ राहील. आणि खाण्यापिण्याच्या ज्या वस्तू आहे त्यामध्ये असे बारीक बारीक जंतू म्हणा किंवा असे खाण्याचे जे पदार्थ आहे त्यामुळे खूप सर्व बारीक बारीक जंतू तयार होतं, किटाणू तयार होतात, ते सुद्धा होणार नाही. लहान मुलांचे जे टिफिन असेल तर टिफिनला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने क्लीन करू शकतात. आय होप की तुम्हाला सर्व ट्रिक आवडले असेल. लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.